Hello everyone. Now we are discussing about absolute permittivity of the medium. Absolute permittivity. Absolute permittivity. Permittivity of medium. Absolute permittivity of medium. त्यालाच आपण दुसरं काय नाव आहे त्याला ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. ह्यालाच काय म्हणतो आपण? त्यालाच म्हणतो की डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पण म्हणतो. काय म्हणतो आपण त्यालाच? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता बघा कसं काढायचं ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम जे असणार आहे. हे ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम जे आहे इट इज अ फोर्स बिटवीन, कन्सिडर करा की द फोर्स बिटवीन टू चार्जेस, फोर्स बिटवीन टू चार्जेस. किती चार्ज कन्सिडर केलेत आपण? दोन चार्ज कन्सिडर केले. Q1 आणि दुसरा चार्ज पॉइंट चार्ज कन्सिडर करा Q2. Q1 आणि Q2 आपण दोन पॉइंट चार्ज कन्सिडर केले तर ठीक आहे. आता दोन पॉइंट चार्ज कन्सिडर केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम डिस्कस करायची. ठीक आहे की आपण चार्जेस कन्सिडर केले बिटवीन टू, द फोर्स बिटवीन टू चार्जेस कोणते ते? Q1 अँड Q2 आणि कुठे किती डिस्टन्स वरती ठेवले ते? डिस्टन्स किती आहे त्याच्या? Q1 अँड Q2 लोकेटेड ॲट अ डिस्टन्स. त्यांच्या दोन चार्जेस मधलं लोकेटेड ॲट अ डिस्टन्स then the medium may be represented in a medium is represented as दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2. R त्या दोन चार्जेस मधलं R डिस्टन्स ठेवलेलं आहे, त्यांच्यामध्ये डिस्टन्स ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये ज्या वेळेस हे मीडियम मध्ये ठेवलेले तर त्यांच्यामधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन मीडियम मध्ये किती येणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन मीडियम जो येणार मीडियम मध्ये जो येणार आहे तो येणार आहे 1/4πε0 1 k मॅग्निट्यूड ऑफ Q1 इंटू Q2 अपॉन काय येणार तुमचं? डिस्टन्सचा स्क्वेअर येईल. ठीक आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर. बट व्हॅल्यू ऑफ के काय आपली व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 1/4πε0. ठीक आहे, 4πε0. 4πε0 आहे. ॲप्सिलॉन नॉट इज द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. ॲप्सिलॉन नॉट इज अ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ॲप्सिलॉन नॉट काय? परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ठीक आहे. के ची व्हॅल्यू झाली 1/4πε0, ज्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू राहते 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर कुलोम स्क्वेअर. ठीक आहे, कुलोम स्क्वेअर ही तुमची ह्याची के ची व्हॅल्यू येते. आता ही झाली के ची एक्झॅक्ट व्हॅल्यू. ठीक आहे, आता के ची व्हॅल्यू झाली. आपल्याला काय करायचं आहे इथं? आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे? हे मीडियम मध्ये व्हॅल्यू आली, ही आली मीडियम मध्ये. आता मीडियम मध्ये जी व्हॅल्यू आली ह्याला काय करायचं आहे? आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. आता व्हॅक्यूम मध्ये किती आहे? व्हॅक्यूम मध्ये की ही मीडियम मध्ये आलेली ही व्हॅल्यू जी आहे की के Q1 Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर ही काय तुमची एफ मीडियम मध्ये व्हॅल्यू किती येईल तुमची? एफ इन मीडियम इज इक्वल टू 1/4πε0 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे इंटू Q1 Q2 अपॉन काय असणार आहे? डिस्टन्सचा स्क्वेअर होल ब्रॅकेट मॅग्निट्यूड. ठीक आहे, हे झालं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन मीडियम. कशामध्ये? मीडियम मध्ये झाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स कशामध्ये झाला? मीडियम मध्ये. आता व्हॅक्यूम मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय आहे तुमचा? आणि व्हॅक्यूम मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय येणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असणार आहे तो कशामध्ये? व्हॅक्यूम विथ रिस्पेक्ट टू मीडियम. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ व्हॅक्यूम विथ रिस्पेक्ट टू फोर्स इन मीडियम. आता व्हॅक्यूम मध्ये फोर्स आपल्याला माहिती, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स व्हॅक्यूम मध्ये किती येत असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक्स जो फोर्स आहे तो व्हॅक्यूम मध्ये किंवा फ्री स्पेस मध्ये किती येणार आहे? तो
तो जो फोर्स येणार आहे तो फोर्स असतोय तुमचा व्हॅक्यूम मधला फोर्स असतोय एफ इन व्हॅक्यूम इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 डिवाइड बाय R चा स्क्वेअर राहील. ठीक आहे, R चा स्क्वेअर राहील. आता इथं R चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, पण ही जी मीडियम आहे इथं मीडियम मध्ये ॲप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम, ॲप्सिलॉन नॉट काय इथं परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर इथं जर तुम्ही इथं व्हॅल्यू ठेवून दिली ॲप्सिलॉन आहे. ठीक आहे, तर काय आहे तुमचं ॲप्सिलॉन आहे. आता ॲप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम इयर मधली. ठीक आहे, आता इयर मधली ही कोणाची परमिटिव्हिटी आहे? परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम मीडियमची काय आहे? व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी. आणि ही परमिटिव्हिटी कोणाची आहे? ही मीडियमची परमिटिव्हिटी. जर ही व्हॅल्यू काय केली, व्हॅक्यूमची व्हॅल्यू काय आली तुमची 1/4πε नॉट ही व्हॅक्यूम मध्ये आली, व्हॅक्यूम मध्ये. आणि 1/4πε0 ही कुठं आली तुमची? ॲप्सिलॉन इयर मध्ये आलेली. ठीक आहे, इथं काय राहिलेलं तुमचं Q1 Q2 बाय R स्क्वेअर. आणि इथं काय राहिलेलं आहे? Q1 Q2 बाय R स्क्वेअर. ठीक आहे, R स्क्वेअर. आता इथं Q1 Q2 इथं 4π इथं कॅन्सल कोण होणार इथं बघा, ज्या व्हॅल्यू कॅन्सल होतात ते कॅन्सल करून टाका. 4π कॅन्सल. ठीक आहे, इथं Q2 प्रोडक्ट ऑफ Q1 Q2 कॅन्सल, R स्क्वेअर कॅन्सल. मग इथं व्हॅल्यू काय राहायला लागली? F in vacuum for electrostatic force in vacuum with respect to medium is equal to काय येणार आहे? इज इक्वल टू काय राहिलं तुमचं? ॲप्सिलॉन नॉट अपॉन काय राहिलं तुमचं? ॲप्सिलॉन नॉट. इथं 1/ε0 अपॉन 1/ε राहिलं. ठीक आहे, 1/ε राहिलं. मग ते जर व्हॅल्यू राहत असेल तर इथं काय राहणार आहे? इथं तुमचं F in vacuum electrostatic force in vacuum with respect to electrostatic force in medium is equal to ॲप्सिलॉन नॉट. ॲप्सिलॉन काय आहे तुमचं? परमिटिव्हिटी आहे. कोणाची? परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ॲप्सिलॉन नॉट काय आहे? परमिटिव्हिटी कोणाची? पण परमिटिव्हिटी आहे, पण कोणाची आहे? व्हॅक्यूमची. परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम किंवा स्पेसची. ठीक आहे, व्हॅक्यूम किंवा स्पेसची परमिटिव्हिटी आहे. ठीक आहे, स्पेसची परमिटिव्हिटी. आता इथं तुम्हाला ही जी असते ना, बट वी नो द रेशो ऑफ, आपल्याला काय माहिती? हा जो रेशो आलाय F व्हॅक्यूम बाय F मीडियम, हा रेशो जो F इथं, बट नेक्स्ट स्लाइडवर जाऊ आपण. बट आपल्याला काय मिळालेलं आहे? F मीडियम विथ रिस्पेक्ट टू F व्हॅक्यूम विथ रिस्पेक्ट टू मीडियम. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन व्हॅक्यूम विथ रिस्पेक्ट टू मीडियम. हा जो रेशो आहे, हा रेशो मिळालेला आहे आपल्याला ॲप्सिलॉन बाय ॲप्सिलॉन नॉट. बट द रेशो ऑफ काय आहे तुमचं? रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम मीडियम with respect to the permittivity of space किंवा vacuum. Permittivity of the vacuum is called relative permittivity. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी कशी दाखवणार आहे? ई ॲप्सिलॉन आर ने. मग इथं F व्हॅक्यूम फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन व्हॅक्यूम विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन मीडियम इज इक्वल टू काय येणार आहे? ॲप्सिलॉन बाय ॲप्सिलॉन नॉट. ह्याची व्हॅल्यू काय आलेली तुम्हाला? या दोन्हीची व्हॅल्यू काय आलेली? ॲप्सिलॉन आर आलेली. ठीक आहे, F in vacuum for electrostatic force in vacuum, electrostatic force in medium is equal to ॲप्सिलॉन आर मिळेल.
ठीक आहे, ॲप्सिलॉन आर. आणि ॲप्सिलॉन आर जे आहे ना त्यालाच काय म्हणतोय आपण, ह्यालाच काय म्हणणार आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के म्हणणार आहे. ह्यालाच काय म्हणणार आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के म्हणणार आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ठीक आहे, ठीक आहे, ह्यालाच काय म्हणणार आहे आपण. आता ही जी असणार आहे ही ह्यालाच आपण काय म्हणणार आहे की इथं के, मग ही व्हॅल्यू जी असणार आहे तुमची के इज इक्वल टू काय राहणार तुमचं, के ची जी व्हॅल्यू राहणार आहे, के ची व्हॅल्यू राहणार आहे तुमची के किंवा के और ॲप्सिलॉन नॉट, ह्यांची व्हॅल्यू काय आली, ॲप्सिलॉन बाय ॲप्सिलॉन नॉट इज इक्वल टू हे काय आलेलं आहे तुम्हाला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स इन वॅक्यूम, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स इन वॅक्यूम with respect to electrostatics force in medium, with respect to electrostatics force in medium. मग with respect to electrostatics force in medium, मग ही जी व्हॅल्यू आहे के ची जी व्हॅल्यू आहे, ॲप्सिलॉन ची जी व्हॅल्यू आहे, परमिटिव्हिटी ऑफ द परमिटिव्हिटी काढायची तुम्हाला कोणाची, मीडियमची. ती परमिटिव्हिटी कुठून मिळणार आहे, ती परमिटिव्हिटी मिळणार आहे तुमची इथं के हिला ॲप्सिलॉनला इकडे न्यावं लागेल, ॲप्सिलॉन नॉटला इकडे के इंटू ॲप्सिलॉन नॉट, ही काय मिळाली तुम्हाला, परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. ठीक आहे, परमिटिव्हिटी काढायची होती आपल्याला, की परमिटिव्हिटी मिळाली, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, जे बी मीडियम होतं त्या मीडियमची जर परमिटिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण इथून डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पासून काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पासून तुम्ही काय करणार होतं, कॅल्क्युलेट करणार होतं. आणि ही जी व्हॅल्यू आहे हीच व्हॅल्यू तुम्हाला इथून आणखी दुसरा एक फॉर्म्युला बनतो याचा, फोर्स जर मीडियमचा दिला असेल, त्या मीडियमचा जर तुम्हाला मीडियमची, आता इथून के ची व्हॅल्यू काढता तुम्ही, ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू काढता, आता के ची व्हॅल्यू इथून तुम्ही काढता, आणि के ची जी व्हॅल्यू काढली तुम्ही, के ची व्हॅल्यू जी काढली तिथून तुम्हाला काय करणार आहे, एफ मीडियम इज इक्वल टू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 अपॉन काय राहणार आहे, Q1 Q2 मॅग्निट्यूड ऑफ Q1 Q2 डिवाइड बाय काय राहणार आहे, आर स्क्वेअरच्या नंतर काय राहणार आहे, के हा तुमचा मीडियमचा जर इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स राहणार आहे इन मीडियम, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स राहणार आहे बाळांनो, फोर्स इन मीडियम. कुठल्याही ज्यावेळेस एखादी दोन चार्जेसची सिस्टम आहे, ती चार्जेसची सिस्टम कुठे होती बाळांनो, ती चार्जेसची सिस्टम होती एअरमध्ये, व्हॅक्यूममध्ये किंवा स्पेसमध्ये, आणि तिला कुठं पुट केलं, त्या दोन चार्जेसच्या मध्ये काय केलं आपण, त्या दोन चार्जेसच्या मधला जो स्पेस आहे, जे आर डिस्टन्स होतं, ते डिस्टन्स काय केलंय आपण, एखाद्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटनी फिल केलंय. ज्यावेळेस डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटनी फिल केलंय, जर तिथला इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स काढायचा असेल तर तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स कसा काढणार आहे आपण, तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स काढणार आहे आपण एफ मीडियम, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ मीडियम Q1 Q2 अपॉन ये 4 पाय ॲप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर के, किंवा ऑर मध्ये काय लिहू शकता, एफ मीडियम इज इक्वल टू Q1 के मॅग्निट्यूड ऑफ Q1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ Q2 अपॉन काय राहणार आहे, magnitude of r square into k. This is about permittivity of medium and permittivity of the medium. Thank you for watching my video.